मित्रांनो आम्ही आलो आहोत आमच्या गावाकडे आणि ही आहे आमच्या गावाकडली गाय आणि या गाईला चारण्यासाठी इथं आहे भुसकट. ह्या गाईला चारण्यासाठी एवढं मोठं भुसकट ठेवलेलं आहे मी आणि पहा तरी ही गाय मला मारते. आणि इथं बघा तिकडं लावलेलं आहे आम्ही गाजरं आणि तरी बी ही गाय मला मारते. कसं मारते तुम्हाला दाखवतो बघा. आता ही मला मारणार आहे बघा. लय अवघड आहे आमच्या गाईचं. ह्या खंबाला कसं हलवली बघा शिंगे. ए अनभर तो नुसतं मला अनभर नाही का. बघितलं का मित्रांनो ही आहे आमची गाय आणि ह्या गाईला आम्ही किती जरी चारलं तरी ही आम्हाला मारते. मारून मारून आमच्या माग लाल करते बघा मित्रांनो. तरी ही गाय ऐकत नाही. तिला नाही म्हणते तरी बी ही मारणार बघा कशी खाती. तरी बी हिला वाटत नाही की मालकाला कसं मारायचं. तुम्ही जरा सांगा कमेंट करून या गाईला की कसं मारायचं नसतंय. तुमची गाई अशीच मारते तर हो अशीच मारते म्हणून कमेंट करा. तुमची गाय अशी नसन मारत नाही असं म्हणा. या गाईला एवढं मोठं हुसकट आणलंय खायला तरी बी ही गाई आम्हाला मारते बघा. आता ही ऊस द्यायला तरी बी आम्हाला मारते. खाल्ल्यानंतर कसं करते बघा तुम्ही नुसतं. तर मित्रांनो एवढा आमचा होता ब्लॉग. तर आता छोटूसना ब्लॉग होता आहे आमचा. तर मित्रांनो तिचं खायचं झाल्यानंतर खायचं हुस तर आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या शेताबद्दल. तर इकडं आहे आम्ही लावलेले वांगे आणि त्यातच लावलेलं आहे मी कांदे. वांगे आणि कांदे एकदम सोबत लावलेले आहेत म्हणून ते एकदम भारी उगलेले आहेत. जर तुम्हाला बी असं बघायचं असेल तर वांगे आणि कांदे सोबत लावा. आणि त्यात इकडं तुम्ही बघू शकता की गहू लावलेला आहे आणि इकडं एक घर आहे आणि इकडं सामान ठेवण्यासाठी शेड आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं गाईला गरमी थंड होऊ नये म्हणून इथं जाळून आम्ही जाळ लावतो. तरी बी गाय आम्हाला चावते मारते चावतेच म्हणाल तुम्ही बी मारते. आणि इकडं पुढे गेल्यास तुम्ही बघा की आम्हाला इकडं बी आम्ही वांगेच लावलेले आहेत कारण की आम्हाला आवडतात वांगे खायला. आणि तिकडं लावलेले ज्वारी आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो की वांग्यातच भुईमुग लावलाय आणि भुईमुगात वांग लावलाय. आणि तिकडं मोहरी आहे तुम्ही पाहू शकता. मोहरी एकदम चांगली आली आहे हिरवी आहे आणि थोड्या दिवसानं वाढत आहे. आता उन्हाळा आला आहे वांग्याला वांग केवढं मोठं आलंय बघा.